नमस्कार मंडळी. आजच्या कार्यक्रमात मी विद्या तावडे तुमचं स्वागत करते. आज आहे मंगळवार, भारतीय सौर दिनांक 12 फाल्गुन शके 1947 अर्थात 3 मार्च 2026. मंडळी, सध्या आपण बघतोय की संपूर्ण कोकणामध्ये होळी आणि शिमगा हा उत्सव जोरात सुरू आहे. सर्व चाकरमानी आपल्या कोकणामध्ये हा उत्सव साजरा करण्यासाठी आलेले आहेत. तर या शिमगोत्सवामध्ये जो खेळ किंवा जे नृत्य प्रामुख्याने केलं जातं ते म्हणजे नमन खेळे. आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये मधु खामकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे नमन खेळे गीत ऐकूया. पयल नमान व पयल नमान, पयल नमान हो पयल नमान. तुम्ही उभवो सज्जन आम्ही करतो वंदन. पयल नमान हो पयल नमान. तुम्ही ऐकावो गुणजन आम्ही करतो कथन. पयल नमान हो पयल नमान. अरे वो पहिला नमान करून वंदन, इडा पूजून, इडा मांडून, इडा देवाला, इडा गावाला, इडा पाटलाला, इडा मंडलीला आम्ही सांगतो नमान. तुम्ही ऐकावो गुणजन. पयल नमान हो पयल नमान. तुम्ही उभवो सज्जन आम्ही करतो वंदन. पयल नमान हो पयल नमान. गणपती आला न नाचून गेला रे, गणपती आला न नाचून गेला. गणपती आला न नाचून गेला रे, गणपती आला न नाचून गेला. हे गणपती आला न नाचून गेला रे, गणपती आला न नाचून गेला. गणपती आला न नाचून गेला रे, गणपती आला न नाचून गेला. अरे नटवार बार मागर आला रे, नटवार बार मागर आला. गणपती आला न नाचून गेला रे, गणपती आला न नाचून गेला. नमस्ते मंडळी. मावशे बोला. मावशे, हा. आज 16 सहस्र गवळणींचा मेला मिळून मथुरेच्या बाजारात चाललाय. होय. मावशे, हा. तुला ठावा हाय काय? ज्या वेळेला आपण शिकार करायला गेलो होय, परवा होलीच्या मुहूर्तात पारत करायला गेलो ना गेलो. त्या वेळेला माझ्या हातात काय होतं? त्या वेळेला तुझ्या हातात ती जगप्रसिद्ध बंदूक होती. हा, बंदूक होती ना. होती. मग बंदुकीच्या नलीतून जेव्हा गोली सटकली तेव्हा काय झालं? परतीच पडद्याच्या पायाची नली फुटली. मग एवढं ठावा असून सालू बाजाराला कशी नाही आली? चालू बाजाराला आली नाही. नाही आली. तूच हाली मार आणि तिला बोलावून घे. आत्ता बोलावतो. आणि सालू झोका दे गो मैना, सालू झोका दे गो मैना, सालू झोका दे गो मैना, सालू झोका दे गो मैना. हे लुगडं नाही आणलं रुसू नको मैना, बुगड्या नाही आणल्या रुसू नको मैना, सालू झोका दे गो मैना. आणि पुडी नाही आणली रुसू नको मैना, पाटल्या नाही आणल्या रुसू नको मैना, सालू झोका दे गो मैना, सालू झोका दे गो मैना. खेलर खेलर बुवा दोघीन बाय, 2-3 टिमक्या नाचतात काय. खेलर खेलर बुवा दोघीन बाय, 2-3 टिमक्या नाचतात काय. अरे खेलर खेलर बुवा दोघीन बाय, 2-3 टिमक्या नाचतात काय. खेलर खेलर बुवा दोघीन बाय, 2-3 टिमक्या नाचतात काय. कोण्या मुलगाला अन कोण्या गावाला अन कोण्या देशाला. रवो कोकणचा पाहुणा साकारामदा मुंबईला आला, रंगाचा डबा घेऊन पायधुनीला थांबून, भावाला घर देऊन भावाचा संसार सांभाळून, भावाच्या लग्नाला आनंद निघाला मुलगाला. पयल नमान हो पयल नमान. तुम्ही उभवो सज्जन आम्ही करतो वंदन. पयल नमान हो पयल. मंडळी, या गीतानंतर वळूया आपल्या कार्यक्रमाकडे. मंडळी, आपल्या कोकणामध्ये विशेष करून चवळी, वाल, मूग, तूर, उडीद अशी वेगवेगळी कडधान्य पिकं होत असतात.
तर अशा पिकांची लागवड केल्यानंतर या पिकांना जर आपण चांगल्या प्रकारे अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं तर या पिकांपासून अपेक्षित असं उत्पादन आपल्याला मिळू शकेल. आज आपण कडधान्यामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथील शास्त्रज्ञ डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. नमस्कार शेतकरी मित्र हो, आज आपण आपल्या कोकणामध्ये कोणकोणती कडधान्य पिकं चांगल्या प्रकारे होऊ शकतात याविषयी जाणून घेणार आहोत. आणि या कडधान्य पिकापासून चांगलं उत्पन्न जर आपल्याला मिळवायचं असेल तर त्याचं अन्नद्रव्य व्यवस्थापन हे कसं करायला हवं याविषयीच माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली इथून डॉक्टर मनीष कस्तुरे सर आलेले आहेत. सर नमस्कार. नमस्कार सर, सुरुवातीला सांगा की कोकणामध्ये प्रामुख्याने कोणकोणती कडधान्य घेतली जातात? कोकणामध्ये प्रामुख्याने वाल, चवळी, उडीद, मूग, कुळीथ, मटकी आणि तूर ही कडधान्य मोठ्या प्रमाणात घेतली जातात. यामध्ये वाल किंवा कडवा वाल आपण ज्याला म्हणतो ते कोकणातील पूर्वापार चालत आलेले रब्बी कडधान्य असून कोकणामध्ये भात कापणीनंतर जो भात कापल्यानंतर जमिनीमध्ये ओलावा असतो आणि भाताला दिलेल्या अन्नद्रव्यांची जी काही मात्रा असते त्याचा वापर करून म्हणजे त्याचा कार्यक्षम वापर करून हे कडवा वाल आपल्या जमिनीमध्ये आपण्यासाठी कडधान्यामध्ये प्रथिन असतात, तुम्हाला माहितीच आहे. आणि त्याचप्रमाणे त्याचा जो काही दुसरा भाग उरलेला असतो गुरांसाठी कडबा म्हणून उपलब्ध करून देतात. बरोबर. आता या कडधान्य लागवडी करता जमीन नेमकी कशी निवडायला हवी? आता कडधान्य लागवड करताना आता मगाशीच बोललो की भातानंतर आपण कडधान्य लागवड करतो. तर आपल्या या पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याकडे जांभ्या जमिनीचा प्रकार आहे आणि ह्या जांभ्या जमिनीमध्ये उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश आहेत. साधारणतः ह्या कडधान्य पिकांसाठी म्हणजे त्यामध्ये जर कुळीथ जर सोडलं तर भात खाचरामध्ये आपले सर्व कडधान्य येतात. बरोबर. कुळीथ हे पीक असं आहे की तिला थोडं हलकं ते मध्यम प्रकारचे स्वरूपाची जमीन लागते. आणि तुरीचा जर विचार केला तर तूर ही 2 सीझनमध्ये आपल्याकडे घेतलं जातं. एक तर खरीपामध्ये घेतल्यानंतर बांधावरती ही तूर घेतली जाते किंवा रबी सीझनमध्ये घेतलं तर आपण हे सोल क्रॉप म्हणून मध्यम ते हलक्या जमिनीमध्ये हे सर्व कडधान्य घेऊ शकतो. बरोबर. आता कडधान्य पिकांचं अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय त्याविषयी आता सांगा. आता जमिनीच्या आरोग्यानुसार आपण प्रत्येक पिकांना अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असतो. आता कडधान्य पिकांना म्हणजे मूग, उडीद, हरभरा, तूर इत्यादी आवश्यक असलेली अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात, योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने देण्याच्या प्रक्रियेला आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन असे म्हणतो. खरं तर प्रत्येक वेळेस जेव्हा आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असतो त्यावेळेस आपण आपल्या जमिनीची प्रतवारी म्हणजे सॉइल टेस्टिंग रिपोर्ट तुम्ही काढायचा असतो. आणि सॉइल टेस्टिंग रिपोर्ट म्हणजे जमिनीच्या मृदा परीक्षणानुसार संतुलित खत व्यवस्थापन जर केला तर तुमच्याकडे उत्पन्न वाढते, मातीची सुपीकता पुढच्या पिकांसाठी, पुढच्या पिढीसाठी आपल्याकडे टिकून राहते, आपल्या उत्पादनाचा दर्जा सुधारतो आणि मातीचे परीक्षण करून जर खत व्यवस्थापन केला तर 100% तुमच्या जो आपण निविष्ठांचा खर्च करतो त्यामध्ये आपल्याला बचत होते. बरोबर. आता कडधान्य पिकांना कोणकोणती अन्नद्रव्य गरजेची असतात त्याविषयी सांगा. कडधान्य पिकांनाच नव्हे तर सर्व प्रकारच्या पिकांना साधारणतः 16 प्रकारचे अन्नद्रव्य आपल्याला आवश्यक असतात. हे सर्वांना माहितीच आहे. त्यातली मुख्य अन्नद्रव्य म्हणजे काय? नत्र, स्फुरद, पालाश. दुसरं आहे कडधान्य पिकांना सगळ्यात महत्त्वाचं गंधकाची गरज लागते. त्यानंतर कॅल्शियम, मॅग्नेशियम. कॅल्शियम आपल्या जमिनीमध्ये कमी प्रमाणात आहे आणि मॅग्नेशियमची पण गरज लागते. आणि हल्ली बदलत्या हवामानानुसार, बदलत्या ऋतूनुसार म्हणू शकता आपण, हल्ली जस्त किंवा मॅंगनीज, मॉलिब्डेनम व बोरॉन इत्यादी सूक्ष्म अन्नद्रव्यांची देखील आपल्याकडे कमतरता दिसून येते. त्यामुळे
ह्या सर्व नत्र, स्फुरद, पालाश, गंधक, कॅल्शियम, मॅग्नेशियम, त्यानंतर जस्त, मॉलिब्डेनम, बोरॉन इत्यादी पिकांची कडधान्य पिकांना आवश्यक असतात. बरोबर. म्हणजे या सगळ्या अन्नद्रव्यांचा आपण योग्य तसा जर पुरवठा केला तर आपल्याला या कडधान्यापासून चांगलं उत्पन्न Yes. मिळेल. हो. आता कडधान्य पिकांना नत्राची गरज कमी का असते? सर्वांना माहिती आहे की कडधान्य पिकामध्ये साधारणतः 20 ते 25% प्रोटीन असतात. कारण काय की ह्या कडधान्य पिकांच्या मुळावर रायझोमेब जीवाणू गाठी तयार करून म्हणजे हवेमधला जे नत्र आहे तो स्थिरीकरण करण्याची कॅपॅसिटी ह्या कडधान्य पिकामध्ये असते. म्हणून तर भात लागवडीनंतर कडधान्य पिकाची शिफारस विद्यापीठ नेहमी करतं. बरोबर. कारण कसं आहे, भाताला लागलेले अन्नद्रव्य भाताने घेतल्यानंतर त्या ठिकाणी जर कडधान्य केलं तुम्ही तर नत्राची जी आपल्या जमिनीमध्ये पुरवठा आहे ते आपण म्हणजे साठवणूक व्यवस्थितपणे करू शकतो. त्या आणि दुसरं मगाशी सांगितलं की कडधान्य पिकामध्ये कॅपॅसिटी येते जी की हवेतील नत्र शोषून घेऊन गाठी तयार करतात. बरोबर. त्यामुळे नत्रांची कमतरता त्या पिकांस कमी आहे. बरोबर. साधारणतः ह्या कडधान्यासाठी ते प्रथमदर्शी 20 ते 25 किलो नत्र हे पुरेसे होतं. बरोबर. आता या कडधान्यांमध्ये स्फुरदाचं नेमकं महत्त्व काय आहे? खरं तर ह्या पूर्ण आपल्या कृषी क्षेत्रामध्ये स्फुरदला आम्ही जेव्हा विद्यार्थ्यांना शिकवतो तेव्हा आपण त्यांना मास्टर की ऑफ ॲग्रिकल्चर म्हणतो. म्हणजे आपल्या कृषी क्षेत्रातील गुरुकिल्ली आहे. कारण की प्रत्येक मुळाची वाढ चांगली करण्यासाठी आपण जेव्हा एखादं बी पेरतो किंवा एखादं रोपटं लावतो त्यावेळेस पहिल्यांदा काय आलं पाहिजे, मुळं घट्ट झाली पाहिजे. ह्या मुळांची वाढ चांगली ह्या स्फुरदामुळे होते. त्याचप्रमाणे आत्ताच मी बोललो की कडधान्यामध्ये हवेतलं नायट्रोजन स्थिरीकरण करून गाठी तयार करण्याची क्षमता असते. ह्या गाठीची निर्मिती करण्याकरिता देखील फॉस्फरसची गरज आहे, स्फुरदाची गरज आहे. जेव्हा इन जनरल हा स्फुरद प्रत्येक वनस्पतीमध्ये एक एनर्जी तयार करण्याचं साधन म्हटलं तरी चालतंय. आणि नंतरच्या काळात फुलधारणा असेल किंवा शेंगा भरण्याची जेव्हा परिस्थिती म्हणजे स्टेज येते, अवस्था येते, शेंगा भरण्याची अवस्था येते, त्यावेळेस देखील स्फुरदाची आपल्याला गरज असते. त्यामुळे साधारणतः प्रत्येक कडधान्याला 40 ते 60 किलो प्रति हेक्टर स्फुरद मिळेल अशी तुम्हाला खतं टाकली तर तुमच्या कडधान्याची गुणवत्ता त्याचप्रमाणे उत्पादन देखील वाढून आलेलं दिसून येतं. बरोबर. आता पालाशविषयी काय सांगाल? पालाश, आता आपण पूर्वीपासून म्हणतो की आपल्या या भारत देशातील सर्व जमिनीमध्ये जे बेसाल्ट खडकापासून तयार झालेले आहेत वगैरे वगैरे ह्यामध्ये पालाश भरपूर आहे. पूर्वी देखील आपण पालाशी निर्मिती करत नव्हतो. हल्ली आपण पालाशी निर्मिती करतो का की पालाशची आता कमतरता असून देखील दिसून येत आहे. पालाश आपल्या जमिनीमध्ये आहे परंतु ती मिळत नाही. त्याकरिता विद्यापीठाने सर्व कडधान्यांना साधारणतः 20 ते 40 किलो पालाश प्रति हेक्टरी वापरण्याची शिफारस केलेली आहे. ह्या पालाशमुळे काय होते माहिती का की रोग प्रतिकारक क्षमती जी आहे म्हणजे क्षमता आहे ना, प्रतिकारक क्षमता ती वाढते. त्यानंतर पालाश हे वेगवेगळे एन्झाईम्स ॲक्टिवेट करते. त्याच्यामुळे काय होतं की गुणवत्ता जी आहे ते गुणवत्ता शेंगाची गुणवत्ता सुधारते. आणि समजा पाण्याचा ताण पडला, आपण त्याला ट्रेस म्हणतो, हल्ली ट्रेस पडला तर ह्या ट्रेसच्या काळात पालाश महत्त्वाचं काम करते म्हणजे त्याची सहनशक्ती वाढवते. अशा प्रकारे पालाशचं काम आहे. आता आणखी एक मूलद्रव्य अन्नद्रव्य जे गरजेचं आहे ते म्हणजे गंधक, त्याविषयी जरा सांगा. गंधक आणि सर्व कडधान्य ह्यांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. कसं आहे माहिती का, मानवाच्या शरीरामध्ये आपल्याला प्रथिनाची गरज असते. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 20 ते 25% प्रथिनाची गरज आहे. त्याकरता आपण साधारणतः 200 ग्रॅम जरी चवळीचं उसळी खाल्ली तरी आपली गरज भासते. परंतु ह्या कडधान्यामध्ये एक अमिनो ॲसिड म्हणून एक अमिनो ॲसिड असतं, तिचं नाव आहे मिथिओनिन. मिथिओनिन अमिनो ॲसिड असतं. त्यामध्ये सल्फर हा महत्त्वाचा घटक असतो. तो माणूस आपल्या शरीरामध्ये स्वतः तयार करत नाही. आपल्या शरीराची अमायनो ॲसिडची कमतरता पूर्ण करण्यासाठी आपल्याला ह्या कडधान्याचा सोर्स वापरावा लागतो. आणि गंधकामुळे प्रत्येक कडधान्यामधील तो जो काही गुणवत्ता आहे मिथिओनिन म्हणून आहे त्याची सुधारणा होते. म्हणून गंधकाला त्यांची गुणवत्ता मिथिओनिनच्या माध्यमातून सुधारण्यासाठी गंधकाची म्हणजे सल्फरची नितांत आवश्यकता असते. आणि साधारणतः हे गंधक आपण जमिनीच्या परीक्षणानुसार 20 किलो प्रति हेक्टरी वापरण्याची शिफारस करतो. आता सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर कधी आणि नेमका कसा करायला हवा? एकूण 16 अन्नद्रव्यांची गरज मी सांगितली. नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर. हल्लीच्या काळात पूर्वी आपण सूक्ष्म अन्नद्रव्याला एवढं महत्त्व देत नव्हतो. परंतु हल्लीच्या काळात
सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता देखील कडधान्याच्या पिकावरती लक्षात येते. त्यामध्ये पाने पिवळी पडणे, शेंड्याकडील पाने पिवळी पडून करपणे, गाठी कमी तयार होणे. खरं तर गाठी तयार करण्यामध्ये ज्याप्रमाणे मी सांगितलं की नत्राची गरज आहे, स्फुरदाची गरज आहे, त्याचप्रमाणे मॉलिब्डेनम हीची गरज आहे. मॉलिब्डेनम गाठी तयार करण्यासाठी मॉलिब्डेनम हा एक सूक्ष्म अन्नद्रव्य लागतो. त्यानंतर जेव्हा फुलं येतात, फुलांचं रूपांतर त्या शेंगामध्ये होण्याकरता फुलांचं रूपांतर शेंगामध्ये होण्याकरता बोरांची नितांत गरज असते. त्यामुळे हल्ली जमिनीच्या गुणधर्माप्रमाणे कधीकधी आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा लागतो. त्यासाठी साधारणतः जस्ताची म्हणजे जस्त हा एक असा अन्नद्रव्य आहे जो भारतभर कमी प्रमाणात आहे. तरी नशिबाने आपल्याकडे तो चांगल्या प्रमाणात आहे. तरी देखील आम्ही 25 किलो झिंक सल्फेट पर हेक्टर वापरण्याची शिफारस करतो. त्यानंतर मॉलिब्डेनम वापरताना बियाणे प्रक्रिया जेव्हा करतो आपण, म्हणजे आपण हल्ली विविध जैव नियंत्रक खते वापरतो आपण, म्हणजे बायो फर्टिलायझर्स वापरतो. त्यावेळेस जेव्हा बियाण्याची प्रक्रिया करतात त्यावेळेस मॉलिब्डेनमचा वापर केल्यानंतर तुम्हाला उत्तम रिझल्ट्स दिसून येतात. आत्ताच तुम्ही म्हणालात की बियाण्याची प्रक्रिया करणे गरजेचं असतं, तर हे का आवश्यक आहे? आता बियाण्याची प्रक्रिया हा एक नैसर्गिक शेतीचा भाग समजूया आपण. कारण की त्यामध्ये आपण काय करतो, आपल्या जमिनीमध्ये, आपल्या कोकणातील जमिनीमध्ये जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत, जैविक खते आहेत, त्यापासून आपण जैविक खतं करतो. आमच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये वनस्पती रोगशास्त्र विभागामार्फत म्हणजे जैविक खते एक केंद्र चालवलं जातं. त्यामध्ये आपल्या कोकणातील जमिनीपासून आपल्या स्वतःच्या जे सूक्ष्म जीवजंतूपासून आपण खतं तयार केलेली आहेत. त्यामध्ये रायझोबियम असतील किंवा फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया असतील किंवा ट्रायकोडर्मा असेल. आता रायझोबियम, फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया हे वापरल्यानंतर साधारणतः 25% खताची आपण बचत करतो. त्यामुळे ही बीजप्रक्रिया करताना त्यामध्ये थोडं थंड पाण्यामध्ये गूळ घेऊन त्याच्याबरोबर हे आमचे जैविक खतं वापरलात आणि बीजप्रक्रिया केली आणि त्यानंतर पेरणी केली तर निश्चितच उत्पादनात 10 ते 20% वाढ होते. आणि याचा वापर करावा, कारण की याच्यामुळे आपल्या रासायनिक खतांची देखील बचत होते. त्यामुळे साधारणतः 25 ग्रॅम रायझोबियमची संस्कृती प्रति किलो बियाणासोबत म्हणजे वापरल्यास त्याचा निश्चितच शेतकऱ्यांना फायदा होतो. बरोबर. आता या कडधान्य पिकांसाठी सेंद्रिय खतांचा उपयोग कसा करायचा? सेंद्रिय खतांचा वापर हा करणं अत्यंत गरजेचं आहे. आता मगाशी मी काही म्हणजे नत्रस्फुरद पालाश असतील किंवा दुय्यम अन्नद्रव्य असतील ह्याचा वापर सांगितला. ह्या प्रत्येक खतांचा वापर जर सेंद्रिय खतासोबत केल्यानंतर त्यांची कार्यक्षमता निश्चितच वाढते. आपल्या जमिनीमध्ये सुदैवाने सेंद्रिय कर्बाचं प्रमाण चांगलं आहे, परंतु दिवसेंदिवस ते पण प्रमाण कमी होत चाललेलं आहे. त्यामुळे सेंद्रिय खतांचा वापर साधारणतः 5 ते 7 टन प्रति हेक्टरी जर तुम्ही केलात पेरणीच्या पूर्वी आणि व्यवस्थित जमिनीमध्ये मिसळलात तर त्या प्रत्येक अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढते आणि सेंद्रिय पदार्थाशिवाय शेती नाही. त्यामुळे आपण हल्ली नैसर्गिक शेतीकडे वळा आणि त्यामध्ये आपल्या गाई गुरांचा शेण वापरा. ह्या तर गोष्टी सर्वसाधारण म्हणजे महत्त्वाच्याच आहेत. त्यामुळे सेंद्रिय शेतीचं ह्या कडधान्य पिकामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. बरोबर. आता खतांचा वापर आपण करतच आहोत, पण समतोल खतांचं व्यवस्थापन या कडधान्यांच्या बाबतीत नेमकं कसं करायचं? आता मगाशीच आपण सेंद्रिय खताबद्दल चर्चा केली. कोकणातील कडधान्य पिकांसाठी जर मृदा चाचणी आधारित म्हणजे मी मगाशी सांगितलं की आपण कुठलीही पीक घेण्याच्या अगोदर साधारणतः आपल्या जमिनीची आरोग्य पत्रिका आपण तपासली पाहिजे. मृदा चाचणी आधारित सेंद्रिय प्लस रासायनिक आणि जैव खतांचा समतोल वापर. म्हणजे मी असं सांगत नाही की 100% तुम्ही सेंद्रिय करा, पण जर आपल्याला उत्पादन हवं असेल आणि आपल्या जमिनीची प्रतवारी पुन्हा पुन्हा आपल्याला टिकवायची असेल तर सेंद्रिय खतांची मात्रा, रासायनिक खतांची मात्रा आणि त्यासोबत जैव खतांचा समतोल वापर इत्यादी जर तुम्ही केलात. आणि आपल्याकडे कसं आहे, आपल्याकडे आपली जी जांभा खडकापासून तयार झालेली माती आहे ना, ही थोडीशी आम्लधर्मी आहे. त्यामध्ये जर चुनखडीचा वापर केल्यास म्हणजे ह्या सर्वांचा समतोल वापर केल्यानंतर जर तुम्ही वापरास त्याला म्हणतात आपण समतोल खत व्यवस्थापन. आणि असं केलं तर तुमच्या जमिनीची सुपीकता व नफा दोन्ही वाढतात. बरोबर. आणि आपल्याकडे पाऊस भरपूर आहे आणि पावसामध्ये धूप जर टाळायचा असेल तर योग्य पद्धतीने आपल्या भर खते, जोर खते याचा वापर केल्यानंतर आपल्या जमिनीतील धूप पण टाळू शकते. बरोबर. आता आपल्या कोकणामध्ये ही कडधान्य पिकं घेत असताना विशेष काय काळजी घ्यायला हवी? आताच मगाशी सांगितलं, कोकणामध्ये कडधान्य घेताना आपल्या जमिनी ह्या आम्लधर्मी आहेत. त्यामुळे खते वापरताना
शक्यतो आम्लधर्मीय निर्माण करणारी खते वापरायची नाहीत. जे अल्कली धर्मीय आले ती खते वापरायची. दुसरं आहे चुना वापरणे, म्हणजे लाईम, आपण जे चुना वापरणे आपल्याकडे फायदेशीर ठरतो. त्यानंतर सेंद्रिय खताचा भरपूर वापर करावा. सेंद्रिय खतामुळे प्रत्येक अन्नद्रव्यांचे खतं वापरतो त्याची कार्यक्षमता वाढते. इत्यादीचा जर वापर केलात आणि पाण्याचा निचरा आणि पाण्याची म्हणजे आता कसं आहे, खरीपामध्ये आपल्याला पाण्याची निचरा करावी लागते आणि रबी सीझनमध्ये आपल्याला पाण्याचा साठा मुबलक ठेवावा लागतो. म्हणजे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी त्या मातीची वाढवावी लागते. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटीसाठी देखील सेंद्रिय खताची मदत होते आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी देखील सेंद्रिय खताची मदत होते. त्यामुळे सेंद्रिय खत हा अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्याला मी मगाशी सांगितलं. त्यामुळे प्रत्येक जमिनीमध्ये भरपूर सेंद्रिय खताचा वापर, चुना वापरा आणि एवढी काळजी घेतली तर आपल्या आम्लधर्मामध्ये काय विशेष असं काही करावं असं लागत नाही. बरोबर. आता आपल्या कोकणात घेतल्या जाणाऱ्या कडधान्य पिकांना खतांची मात्रा कशी द्यायला हवी? कोकणामध्ये जेव्हा भात पीक कापणी करतो त्यानंतर प्रत्येक जमिनीमध्ये साधारणतः प्रत्येक कडधान्यासाठी 5 ते 7 टन हेक्टर शेणखत किंवा 2 ते 3 टन वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत प्रति हेक्टरी पेरणीपूर्वी हे व्यवस्थित मिसळून घ्यावं. आता मुगासाठी विद्यापीठाने 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 30 किलो पालाशची मात्रा देण्याची म्हणजे बेसल डोस देण्याची शिफारस केली आहे. उडीद या पिकासाठी साधारणतः 20 किलो नत्र, 40 किलो स्फुरद व 20 किलो पालाश एवढ्या, आणि त्यासोबत जर चुना जर टाकलात आम्लधर्मीय मातीमध्ये तर त्याचा निश्चितच फायदा होतो. कडवा वाल ह्यासाठी 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश पेरणीवेळी बेसल डोस च्या माध्यमातून देणं उपयुक्त ठरेल. चवळीसाठी 25 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश. आणि ह्या चवळीमध्ये आपण शक्यतो हिरव्या शेंगा आपण भाजीसाठी वापरतो, त्यासाठी पोटॅशियमची उत्तम त्यामध्ये उपयोग आपल्याला दिसून येतो. त्यानंतर तूर आपल्याला जर घ्यायचं असेल म्हणजे आपल्या रबीच्या हंगामामध्ये त्यामध्ये 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाशची मात्रा देणं आवश्यक आहे. आणि मी मगाशी सांगितलं की पूर्ण ही अंतिम मात्रा जेव्हा देतो तेव्हा मृदा चाचणी अहवालावरती जर आधारित तुम्ही हे खतांची मात्रा दिली तर निश्चितच आपल्याला फायदा होतो. बरोबर. आता आपल्याकडची जमीन आणि हवामान पाहता कोकण आणि उर्वरित महाराष्ट्र यामध्ये बराच फरक आहे, नाही का? हो. तर त्याला अनुसरून डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या काही जाती विकसित केल्या आहेत का, आणि असतील तर त्यांची वैशिष्ट्य काय आहेत? खूप चांगला प्रश्न विचारला मॅडम आपण. खरं तर आपल्याकडली जमीन आणि हवामान उर्वरित महाराष्ट्रापेक्षा फार वेगळी आहे. आपल्याकडे जमिनीमध्ये गुणवत्ता आहे, आपल्या हवेमध्ये आर्द्रता आहे, आपल्या हवेमध्ये उष्ण दमट हवामान आहे. आणि ह्या अनुसरून डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण विद्यापीठाने साधारणतः चवळीच्या 2 त्यांनी जाती आपण विकसित केल्या आहेत. त्यामध्ये कोकण सदाबहार आहे आणि दुसरी आहे कोकण सफेद. चवळीची जी कोकण सदाबहार जात आहे हिचा कालावधी आहे तो साधारणतः 60 ते 65 दिवस आणि त्याचं उत्पादन 13 ते 15 क्विंटल प्रति हेक्टर एवढं आहे. आणि कोकण सफेद ही जी चवळीची सुधारित जात आहे हिचा कालावधी आहे 70 ते 80 दिवस आणि उत्पादन साधारणतः 14 क्विंटल प्रति हेक्टर देतं. आणि आपल्या जमिनीस पूरक आहेत, आपल्या जमिनीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न देणाऱ्या ह्या सुधारित जाती आहेत. कुळीतमध्ये जर बघितलं तर कुळिताची आपली एक व्हरायटी आहे, आपली एक सुधारित जात आहे ती दापोली 1. त्याचा दाण्याचा रंग तपकिरी आणि निमपिसरी प्रकारचे ही कुळीत आहे आणि हिचा कालावधी साधारणतः 90 ते 100 दिवस कालावधी आहे आणि यापासून आपल्याला 6 ते 8 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळतं. त्यानंतर मुगाची एक सुधारित जात विद्यापीठाने शेतकऱ्यांना लावण्याची विनंती करतात की ट्रॉम्बे मूग बीन म्युटंट आहे एक, आणि त्याचा कालावधी साधारणतः 60 ते 65 दिवसाचा असून 18 ते 20 क्विंटल पर हेक्टर उत्पन्न आहे. आणि आपल्याकडे सगळ्यात आवडता म्हणजे कडवा वाल. जो कडवा वाल आहे त्यामध्ये 3 सुधारित जाती विद्यापीठाने काढलेल्या आहेत. कोकण वाल 1, कोकण वाल 2, कोकण वाल 3. सर्वसाधारण ह्या सर्व जातींचा कालावधी 100 ते 110 दिवसास करता आहे आणि यामध्ये 10 ते 12 क्विंटल प्रति हेक्टर उत्पन्न मिळतं. पण जो हल्ली नवीन कोकण वाल 3 जे काढलेले आहे मी कडवा वाल, त्याचं उत्पादन मात्र 12 ते 15 क्विंटल प्रति हेक्टर एवढं आहे. आणि तुरीमध्ये कोकण तूर 1 या नावाने सुधारित जात विकसित केलेली आहे. त्याचा कालावधी 130 ते 135 दिवसाचा आहे आणि उत्पादन 10 ते 12 क्विंटल प्रति हेक्टरी एवढं आहे.
इत्यादी म्हणजे आपल्या कोकणातील जमीन व हवामान पाहता इत्यादी वेगवेगळ्या सुधारित जाती डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेल्या आहेत. नक्कीच. तेव्हा मला वाटतं आपल्या शेतकरी मित्रांनी विशेष करून या कोकणासाठी ज्या विकसित केलेल्या जाती आहेत त्यांची लागवड केली तर निश्चितच चांगल्या प्रकारे उत्पन्न आपल्याला घेता येईल. सर, आज आपण इथे आलात आणि आम्हाला कडधान्यामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं करायचं याविषयीची सविस्तर माहिती दिलीत. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी मित्रांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. कडधान्यामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन ही डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. आता ऐकूया हे गीत. ताजी ही मासली टोपलीन हासली आलास का मस्का लावाला काय बघतोस मेल्या कालीजी पाहिजे खावाला. ताजी ही मासली टोपलीन हासली आलास का मस्का लावाला काय बघतोस मेल्या कालीज पाहिजे खावाला. ताजी ही मासली टोपलीन हासली आलास का मस्का लावाला काय बघतोस मेल्या कालीजी पाहिजे खावाला. ताजी ही मासली टोपलीन हासली आलास का मस्का लावाला काय बघतोस मेल्या कालीज पाहिजे खावाला. दातार इचकून दावतस कला लाईन मेल्या मारतस कला. दातार इचकून दावतस कला लाईन कला. सस्ती काय भासली आरही कॉसली वल्लक तू माझे नावाला काय बघतस नेल्या कालीजी पाहिजे खावाला. ताजी ही मासली टोपलीन हासली आलास का मस्का लावाला काय बघतोस मेल्या कालीज पाहिजे खावाला. आरणा दालाईच्या लागू नको हार फेल होईल बघू नको. आरणा दालाईच्या लागू नको हार फेल होईल बघू नको. नाही बघ ही नासली आरही आसली येत नाही पैशाची भावाला काय बघतस मेल्या कालीजी पाहिजे खावाला. ताजी ही मासली टोपलीन हासली आलास का मस्का लावाला काय बघतोस मेल्या कालीज पाहिजे खावाला. बोलतस येऱ्या मना कसा तू वाकरा चल 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 चालू परमाकरा. बोलतस येऱ्या मना कसा तू वाकरा चल 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 चालू परमाकरा. रूपानं ठासली कसावर घासली मिळणार नाही चोर सावाला काय बघतस मेल्या कालीजी पाहिजे खावाला. ताजी ही मासली टोपलीन हासली आलास का मस्का लावाला काय बघतोस. हे गीत गायलं होतं शाहीर विठ्ठल उमपाणी सहकाऱ्यांनी. बरं तर मंडळी, आजचा आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम संपला. नमस्कार.